सर, अजित पवार यांच्यासोबत अगदी जवळून तुम्ही काम केले आहे. राजकारणात अनेक चढउतार देखील येत असतात. मंत्रिमंडळात काम करताना राज्याशी संबंधित धोरण आखताना निर्णय घेताना काही वेळा अडचणी येतात. अशा वेळेला कोणता निर्णय घेताना अजित पवारांचा पाठिंबा कसा असेल त्यावर एखादी आठवण ठेवली? नाही, अजितदादांचं नेतृत्व हे रोखठोक नेतृत्व होतं. ऑन दी स्पॉट काम करणारं नेतृत्व होतं. 25 वर्षामध्ये संघटनेमध्ये देखील त्यांनी मला काम करण्याची संधी दिली होती. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे उद्योगमंत्री झाल्यानंतर कशा पद्धतीनं कामकाज असलं पाहिजे ह्याचं अनेक वेळा मार्गदर्शन दादांनी मला केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिला जो 15 वर्षाचा टप्पा होता, 20 वर्षाचा टप्पा होता, हे सगळे राजकीय वर्ष मी अजितदादांबरोबर काढलेली होती. आणि म्हणून एक फार मोठं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालेलं आहे. आणि अजितदादांचं जाणं हे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणातली फार मोठी पोकळी आहे आणि ती कधीही भरून येऊ शकत नाही. आणि म्हणूनच मगाशी म्हटलं की पवार कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची ताकद ईश्वरानं दिली पाहिजे, एवढीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे. महाराष्ट्राची प्रचंड मोठी हानी झाली आहे. ईश्वर पवार कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यास शक्ती देवो असं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणालेले आहेत. महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादांनी अकाली एक्झिट घेतलेली आहे. कित्येक किस्से, अजित पवारांची कित्येक भाषणं ही त्यांच्या शैलीमुळे, त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे, त्यांच्या टिप्पण्यांमुळे गाजलेली आहे. आणि त्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकारणाचं वारं फिरवण्यात देखील अजित पवारांचा सातत्यानं सहभाग राहिलेला आहे. धडाडीचे निर्णय घेणं आणि घेतलेले निर्णय निभावणं यामध्ये अजित पवारांची हातोटी होती. खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन संसदेचं सुरू होत आहे आणि त्यानंतर अजित पवार यांची ओळख करून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. 22 जुलै 1959ला देवळाली प्रवरानगरमध्ये अजित पवारांचा जन्म झाला. बीकॉमचे ते पदवीधर होते. 44 वर्ष म्हणजे 4हून अधिक दशक ते राजकारणात सक्रिय होते. 8 वेळा ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेत. 11 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प त्यांनी सादर केलाय, कारण का अर्थमंत्री पद त्यांनी भूषवलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुद्धा ते काम पाहत होते पक्षात फूट पडल्यानंतर. ग्रामविकास, अर्थ, नियोजन, जलसंपदा, ऊर्जा मंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे. प्रशासनाचा, शासकीय कामकाजाचा दांडगा व्यासंग, दांडगा अनुभव अजित पवारांकडे होता. आणि प्रचंड आशेनं महाराष्ट्र ज्या काही मोजक्या चेहऱ्यांकडे माधवी राजकारणात पाहतो त्यापैकी अजित पवारांचा एक चेहरा होता की हा माणूस आपल्याला न्याय मिळवून देईल, हा माणूस महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाईल, या माणसाकडे आपल्या प्रगतीचं, विकासाचं विजन आहे. या अर्थानं महाराष्ट्र कायम त्यांच्याकडे पाहत होता. पण अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे प्रचंड मोठी हानी झाली आहे. आणि ही दृश्य आहेत बारामतीच्या रुग्णालयाबाहेरची. तिथे कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झालेली आहे. रोहित पवार तिथे पोहोचलेले आहेत, युगेंद्र पवार तिथे पोहोचलेले आहेत आणि दिल्लीहून पवार कुटुंबीय देखील बारामतीच्या दिशेने रवाना झालेत. संपूर्ण पवार कुटुंबासाठी तर हा सगळ्यात मोठा धक्का असणार आहे. अजित पवार यांच्या पश्चात त्यांच्या मातोश्री, त्यासोबतच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार आणि त्यासोबतच संपूर्ण पवार कुटुंबीय आहेत. त्यांच्यासाठी ही कधीही भरून न निघणारी हानी आहे.